हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका आनंदी या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 31 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये आनंदी आणि युगंधर हे चक्क डिनर डेटवर गेले. पुरस्कार मिळाल्यानंतर युगंधरने आनंदीला आपल्याबरोबर जेवायला एका हॉटेलमध्ये नेलं. परंतु आनंदीच्या कानात इयरफोन्स नाही आहेत. आनंदीला काहीच कळत नाही आहे आणि युगंधरला माहीत नाही आहे की आनंदीला दिसत नाही. त्यामुळे युगंधरने हॉटेलमध्ये गेल्यावर आनंदीला प्रश्न विचारले. हॉटेल कसं वाटलं, त्यानंतर ती मूर्ती कशी आहे, आणि आनंदी सगळं काही चुकीचंच सांगत होती. मग युगंधरने आनंदीला मेन्यू कार्डमध्ये पाहून ऑर्डर करायला सांगितली. पण आनंदी चक्क हे मेन्यू कार्ड उलटं पकडत होती. यावरून युगंधरला संशय आलाय. मग आनंदीला दिसत नाही हे युगंधरला समजणार का? आनंदीचं सगळ्यात मोठं सत्य युगंधरला कळणार का? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच टी व्हीवर हा युगंधरचा पुरस्कार सोहळा माई, बापू, शिल्पाताई सगळे पाहत असतात. युगंधरच्या नावाची अनाऊन्समेंट केली जाते. त्याला स्टेजवर बोलवलं जातं. माई आणि बापू शिल्पाला म्हणतात, पाहिलंस का शिल्पा, आज तुझ्या भावाला इतका मोठा सन्मान मिळतोय. या दिवसाची आपण सगळे किती आतुरतेने वाट पाहत होतो. शेवटी तो दिवस आलाय. शिल्पाचा सुद्धा ऊर अभिमानाने भरून येतो की माझ्या भावाला इतका प्रतिष्ठेचा, इतका मोठा पुरस्कार मिळतोय. युगंधर स्टेजवर जातो. मंत्री महोदय शाल आणि श्रीफळ देऊन, पुष्पगुच्छ देऊन त्याचं अभिनंदन करतात. सगळेजण जोरजोरात टाळ्या वाजवतात. आनंदी, शिर्के सगळे जमलेले पाहुणे खूप खुश असतात. आणि मग हे जो अँकर असतो तो सर्वांना सांगतो की दरवर्षी बिझनेस आयकॉन ऑफ द इयरला आम्ही हा पुरस्कार देत असतो आणि यावेळेस युगंधर निंबाळकर यांना हा पुरस्कार मिळाला आहे. पण आम्हाला ही गोष्टसुद्धा माहिती आहे की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो. म्हणूनच यावर्षी युगंधर निंबाळकर यांना हा पुरस्कार त्यांच्या धर्मपत्नी मिसेस आनंदी युगंधर निंबाळकर यांच्या हस्ते दिला जाणार आहे. त्यांनी स्टेजवर यावं अशी विनंती मी करतो. हे ऐकून आनंदीला जबर धक्का बसतो. आधी तर तिला असं वाटतं की हा पुरस्कार मालक साहेबांना एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीच्या हस्ते द्यायला हवा. मी खूप लहान आहे, माझं काही कर्तृत्व नाही आहे, मग माझ्या हातून का? आणि इकडे शिल्पाला मात्र जबर धक्का बसतो की आनंदीला इतका मोठा सन्मान मिळतोय. माई आणि बापू मात्र खूप खुश होतात. आणि त्यानंतर आनंदीला हा प्रश्न पडतो, आता मी स्टेजवर कशी जाऊ? कारण मला तर स्टेज कोठे, मालक साहेब कोठे, काहीच माहीत नाही आहे. काय करावं हाच प्रश्न आनंदीला पडतो. आणि अँकर म्हणतो, मिसेस आनंदी निंबाळकर स्टेजवर या, सगळेजण तुमची वाट पाहताय. आनंदीला कळतच नाही की आता काय करायचं. युगंधरला सुद्धा प्रश्न पडतो की आनंदी स्टेजवर काय येत नाही आहे. आणि आनंदी विचार करते, अरे देवा, आता तूच माझी मदत कर, मी स्टेजवर कशी जाऊ? तेवढ्यात युगंधर म्हणतो, आनंदी ये ना स्टेजवर. आनंदी रडवेली होते. काय करावं काय नाही तिला काहीच कळत नाही. आता मी स्टेजवर कशी जाणार हाच प्रश्न आनंदीला पडतो. आणि तेवढ्यात हा जो अँकर स्टेजवर असतो तेथे एक बाई असते. या बाईला सांगतो की आनंदी मॅडमला वर घेऊन या. आणि कदाचित या बाईला माहीत असतं की आनंदीला दिसत नाही आहे. त्यामुळे ती लगेच स्टेजच्या खाली उतरते, आनंदीचा हात पकडते आणि आनंदीला स्टेजवर घेऊन येते. देवानेच या अँकरला आणि या बाईला बुद्धी दिली आहे की त्यांनी आनंदीला मदत करावी. आनंदी स्टेजवर युगंधरच्या शेजारी येऊन उभी राहते आणि सर्वांना खूप आनंद होतो. तर इकडे शिल्पाचा मात्र चांगला जळफळाट होत असतो. माई बापू खुश असतात. आणि मग आनंदी ही मालक साहेबांच्या शेजारी उभी असते आणि विचार करते की मालक साहेब, मी तुम्हाला पुरस्कार देण्याएवढी मोठी नाही आहे, पण आता मला ते करावंच लागेल. तेवढ्यात हा अँकर म्हणतो, मिसेस आनंदी निंबाळकर तुम्ही 2 शब्द बोलावेत अशी माझी इच्छा आहे, आमच्या सर्वांची इच्छा आहे. पण आनंदीला काय बोलावं ते कळतच नाही. ती गप्प उभी राहते. युगंधर म्हणतो, अगं आनंदी 2 शब्द बोल ना. आणि तेवढ्यात ही जी बाई आहे ती आनंदीला माईक आणून देते. आनंदी माईक हातात घेते आणि काहीतरी विचार करते आणि सर्वांना सांगते की आज तुम्ही मला हा इतका मोठा सन्मान देताय की माझ्या हस्ते मालक साहेबांना हा पुरस्कार दिला जातोय. पण खरं सांगायचं तर मी त्या पात्रतेची नाही आहे.
मी खूप लहान आहे आणि मालकसाहेब हे खूप मोठे आहेत. मालकसाहेबांना आज जे यश मिळालं आहे, त्यांनी इतकं मोठं यश संपादन केलं आहे, त्यांच्या व्यवसायाला इतक्या मोठ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे ना, यामध्ये 100% त्यांची मेहनत आहे. आणि त्या प्रवासात त्यांच्या पाठीशी ज्या होत्या त्या म्हणजे आमच्या समिधाताई. आज आमच्या समिधाताई जेथे कोठे असतील खूप खुश असतील आणि मालकसाहेबांच्या यशामध्ये त्यांचं सर्वात मोठं योगदान आहे. हे ऐकून युगंधर आनंदीकडे एकटक पाहतच राहतो. आनंदी कधीच समिधाला विसरत नाही आणि नेहमी समिधाचं महत्त्व अधोरेखित करते हे पाहून युगंधरला खूप आनंद होतो. इकडे शिल्पाच्या चेहऱ्यावर मात्र 12 वाजतात आणि मग युगंधर आनंदीच्या हातातून माईक घेतो आणि म्हणतो की आनंदी आता जे काही बोलली ना ते 100% खरं आहे. माझ्या आयुष्यात समिधाची जागा दुसरं कुणीही घेऊ शकत नाही, परंतु माझ्या आजच्या आयुष्यात आणि बिझनेसमध्ये आनंदीचं स्थानसुद्धा अढळ आहे, हे सुद्धा नाकारता येणार नाही. हे ऐकून आनंदीला खूप आनंद होतो की मालकसाहेबांच्या आयुष्यात आणि बिझनेसमध्ये माझं स्थान किती महत्त्वाचं आहे हे मालकसाहेबांनी सगळ्यांना सांगितलं आहे. बॅकग्राऊंडमध्ये आनंदीचं टायटल सॉन्ग सुरू होतं. आनंदी युगंधर खूप खुश असतात. इकडे शिल्पाला राग आलेला असतो. माई बापू टाळ्या वाजवत असतात आणि मग तो क्षण येतो जेव्हा आनंदी ही स्वतःच्या हाताने युगंधरला ग्लोबल आयकॉन ऑफ द इयर हा मानाचा पुरस्कार देते. आनंदी युगंधर हे दोघे खूप खुश असतात. तेथे जमलेले सगळेजण जोरजोरात टाळ्या वाजवतात. या दोघांचे फोटोग्राफ्स काढले जातात. आनंदीच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो. युगंधर सुद्धा खूप खुश असतो. आनंदी युगंधरला कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणते आणि टी व्हीवर हे सगळं लाईव्ह दिसत असतं. हे दोघे नवरा बायको हा पुरस्कार चांगलाच मिरवतात. सगळ्यांना आनंद झालेला असतो, पण शिल्पा खूप चिडते आणि म्हणते, पाहिलं का माई बापू, तुम्ही या आनंदीचं खूप कोडकौतुक करत होता, परंतु ही आनंदी युगंधरची बायको म्हणून सगळीकडे कसं मिरवतीये, समिधाची जागा घ्यायला ती निघालीये हे तुम्हाला कळत नाहीये, म्हणून मला तिचा इतका राग येतो की ती असं का करतीये. माई शिल्पाजवळ येते आणि प्रेमाने तिला समजवण्याचा प्रयत्न करते. शिल्पा, तुझा प्रॉब्लेम काय माहिती आहे का? तू फक्त तुला जेवढं हवं तेवढंच पाहतेस. तुला एवढं दिसतंय की आज आनंदी युगंधरची बायको बनून स्टेजवर गेलीये, त्याला पुरस्कार देतीये, त्याची बायको म्हणून मिरवतीये, परंतु तुला हे का दिसत नाहीये की तिने स्टेजवर सुद्धा समिधाचं नाव घेतलं आणि आम्ही दोघे समिधाचे खरे आईबाप आहोत. मी तिची सख्खी आई आहे, बापू तिचे सख्खे वडील आहेत, तरीसुद्धा आम्हाला असं बिलकुल वाटत नाही की आनंदी ही समिधाची जागा घेतीये. तुला खरा त्रास याचा होतोय की तू समिधावर जीवापाड प्रेम केलं आणि आज समिधा या जगात नाहीये, तर आनंदी ही समिधाची जागा घेतीये असं तुला वाटतंय, म्हणून तू आनंदीचा रागराग करते. परंतु डोळे उघडून नीट बघ, आनंदी समिधाची जागा घेत नाहीये, तर स्वतःची वेगळी जागा निर्माण करतीये आणि प्रत्येक क्षणाला अशा वेळेस ती नेहमी समिधाचं नाव घेते, समिधाचं महत्त्व अधोरेखित करते आणि या घरात आल्यानंतर आनंदीने स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. या घरात ती जी नाती दुरावली गेली होती ती जवळ आणण्याचा प्रयत्न केला आहे, बिझनेसमध्ये मदत केला आहे. युगंधरची जी मुलं त्याच्याशी नीट बोलत नव्हती, त्याला आपला बाप मानत नव्हती, त्या मुलांना युगंधरला तिने एकत्र आणलंय. आज त्यांचं नातं सुधारतंय. कोणामुळे? आनंदीमुळे. आणि आनंदीला सुद्धा मुलांनी आपल्या जवळचं मानलंय, तर त्यांना सुद्धा आनंदीचा चांगुलपणा कळलाय. फक्त आता तू हे समजून घ्यायला हवं. शिल्पाला अक्कल येणार नाही हे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. बापू सुद्धा तिला समजवण्याचा प्रयत्न करतात. तू आनंदीबद्दल जे गैरसमज मनात निर्माण केले आहेत ते चुकीचे आहेत, ते सोडून दे. माई शिल्पाला समजावून सांगतात, खरंच आनंदी खूप चांगली मुलगी आहे. तू आनंदीला समजून घेण्याचा प्रयत्न कर आणि तिच्यावरचा राग विसरून जा. शिल्पा चिडून म्हणते, नाही विसरणार, मला काही नाही समजायचंय. माई तिला समजावून सांगतात आणि तू आता युगंधरला सुद्धा माफ करायला हवंस. युगंधर जे काही बोलला ते विसरून जा. हे घर सोडून जाऊ नको. युगंधर आला की त्याला सॉरी म्हण आणि त्याची माफी माग. येथेच थांब. शिल्पाला खूप राग येतो. शिल्पा चिडून म्हणते, मी त्याला सॉरी म्हणणार नाही आणि या घरातसुद्धा थांबणार नाही. असं म्हणून शिल्पा रागारागाने आपल्या रूममध्ये निघून जाते. माई बापूला खूप वाईट वाटतं की एवढं समजून सांगितलं, पण शिल्पाच्या डोक्यात काही प्रकाश पडलेला नाहीये.
आणि इकडे पुरस्कार सोहळा संपन्न झालेला असतो. युगंधर आनंदीला म्हणतो, आनंदी आता घरी जाताना तू माझ्याबरोबर माझ्या गाडीत चल. आनंदी म्हणते, पण मालक साहेब मी दुसरी गाडी आणली आहे ना. युगंधर म्हणतो, हो तू दुसरी गाडी आणली आहे, पण मला तुला हॉटेलमध्ये जेवायला न्यायचं आहे, त्यामुळे तू माझ्याबरोबर चल. हे ऐकून आनंदीला मोठा धक्काच बसतो. आनंदी विचारते, हॉटेलात जेवायला? युगंधर म्हणतो, हो आज इतका मोठा दिवस आहे, मग सेलिब्रेशन तर व्हायलाच पाहिजे ना, मस्त हॉटेलात जेवायला जाऊ. आनंदीला टेन्शन येतं, कारण फक्त युगंधर बरोबर हॉटेलात जेवायला जायचं म्हणजे मला दिसत नाही हे युगंधरला कळू शकतं. आनंदीला खूप टेन्शन येतं, पण युगंधरला काही समजत नाही. युगंधर आनंदीचा हात पकडतो आणि मग हे दोघेही स्टेजवरून खाली उतरतात आणि तेथून बाहेर पडतात. सगळेजण त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजत असतात. युगंधर आणि आनंदीची जोडी स्टेजवरून खाली उतरते आणि या कार्यक्रमाच्या स्थळावरून निघून जाते. दुसरीकडे पृथ्वी हा आरतीला उठवण्याचा प्रयत्न करतो. आरतीच्या चेहऱ्यावर पाणी मारतो. आरतीला शुद्ध येते आणि आरती खूप घाबरते आणि म्हणते, सोडा मला, सोडा सोडा मला, सोडा. पृथ्वी ओढून म्हणतो, आरती शांत हो, मी राघव नाहीये, पृथ्वी आहे पृथ्वी. आरतीला समजतं की हा पृथ्वी आहे आणि आरती पृथ्वीला घट्ट मिठी मारते. ढसाढसा रडू लागते. आरतीने मला मिठी मारली याचा तर पृथ्वीला धक्काच बसतो, परंतु आरती खूप घाबरली आहे हेही त्याला समजतं आणि तो आरतीला शांत करतो आणि म्हणतो, आरती शांत हो, त्या माणसाला पोलिसांच्या हवाली केलंय, आता तो येथे नाही येणार, घाबरू नकोस. आरती म्हणते, तो खूप घाणेरडा माणूस होता, खूप घाणेरडा. पृथ्वी तिला समजावून सांगतो, त्याने तुझ्याबरोबर काही चुकीचं केलेलं नाहीये, तुला हातसुद्धा लावलेला नाहीये, तू बस येथे. तो आरतीला बेडवर बसवतो, आरतीला प्यायला पाणी देतो आणि आरतीच्या शेजारी बसतो, तिला शांत करतो. पण त्यानंतर पुन्हा एकदा तो आपला खरा रंग दाखवतो आणि आरतीवर चिडून म्हणतो, हे जे काही सगळं झालंय ना ते फक्त तुझ्यामुळे झालंय. मी तुला म्हणत होतो की त्याच्याशी मीटिंग करायला नको जाऊस, मग तू याला येथे का बोलवलं? हे ऐकून आरतीला खूप राग येतो आणि आरती चिडून म्हणते, मग मला आधी सांगायचं ना की तो माणूस असा आहे. तर पृथ्वी म्हणतो, वा रे वा, तू माझ्यावरच ओरडतेस का? चूक तुझी आहे आणि तू माझ्यावर ओरडतीयस. तर आरती चिडून म्हणते, आधी तर माझ्यावर आवाज चढवू नका, हळू आवाजात बोला. पृथ्वी म्हणतो, मी तुझ्यावर आवाज चढवत नाहीये, माझं फ्रस्ट्रेशन निघतंय बाहेर, कारण चूक तुझी. मी तुला सांगितलं होतं की त्या माणसावर मीटिंग करू नको, तू त्याला इथे बोलवलं आणि आता तू माझ्यावरच चिडतीये. खरंच मला आहे ना तुझ्याशी बोलायचंच नाहीये. असं म्हणून पृथ्वी रागारागाने तेथं जाऊन बसतो. आरतीसुद्धा त्याच्यावर खूप चिडलेली असते. या दोघांमध्ये पुन्हा एकदा भांडण होतं. दुसरीकडे आनंदी आणि युगंधर हे दोघे एका हॉटेलमध्ये येऊन बसतात. आनंदीला युगंधर विचारतो, कसं वाटलं मग हॉटेल? आनंदी सांगते, हो हो खूप छान आहे. आता आनंदीला काही दिसलं तर नाही, पण युगंधरला कळू नये म्हणून ती खोटं खोटं सांगत असते. युगंधर तिला सांगतो, हे हॉटेल माझ्या खूप आवडीचं आहे. आपल्या हॉटेलमध्ये परदेशी पाहुणे आले किंवा मोठी माणसं आली ना, तर मी त्यांना हमखास येथे जेवायला घेऊनच येतो. जेवणसुद्धा खूप छान आहे आणि सर्व्हिससुद्धा. आनंदी म्हणते, हो 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 छान आहे छान आहे. आणि तेवढ्यात युगंधरला एक मूर्ती दिसते. युगंधर म्हणतो, अरे वा, काय मूर्ती आहे. कारागिराने खरंच आपली कला दाखवली आहे, खूप छान काम केलंय, हो की नाही आनंदी? आता आनंदीला माहीत नाहीये की मूर्ती कोठे आहे. मूर्ती ही आनंदीच्या मागे असते, पण आनंदी ही बाजूला पाहते आणि म्हणते, हो मालक साहेब, खरंच किती छान आखीव रेखीव मूर्ती आहे. आणि तेवढ्यात वेटर ऑर्डर घ्यायला येतो. हे पाहून युगंधरला मोठा धक्काच बसतो. युगंधर विचारतो, आनंदी मूर्ती तुझ्या मागे आणि तू बाजूला काय पाहतीयेस? आनंदीला आता कळतच नाही काय उत्तर द्यायचं. आनंदी परत खोटं बोलते, नाही मालक साहेब, मी मागेच पाहत होते, पण तेवढ्यात वेटर दादा आले ना म्हणून त्यांच्याकडे पाहिलं. युगंधरला वाटतं खरंय खरंय. आणि मग युगंधर आनंदीला हे मेन्यू कार्ड देतो आणि म्हणतो, तूच ऑर्डर कर. आता मात्र आनंदीची चांगली टरकते की आता काय करायचं. मेन्यू कार्डमध्ये तर आपण काही पाहू शकत नाही, काही वाचू शकत नाही, मग ऑर्डर कशी द्यायची. आनंदी हे मेन्यू कार्ड उघडते. हे पाहूनसुद्धा युगंधरला मोठा धक्काच बसतो, कारण आनंदीने हे मेन्यू कार्ड उलटं उघडलेलं असतं. आनंदी या मेन्यू कार्डवर ते ब्रेल लिपीसारखं पाहण्याचा प्रयत्न करते, पण तेथे तसं काही नसतं. युगंधर म्हणतो, आनंदी तू मेन्यू कार्ड उलटं का पकडलंय?
आनंदी पुन्हा एकदा सफाईदारपणे खोटं बोलते. मालक साहेब, मी माझ्यासाठी नाही तर तुमच्यासाठी सुलटं पकडलंय, कारण मला काय ऑर्डर करावं काही कळत नाही. तुम्हीच ऑर्डर करा ना. युगंधर हसतो, त्याला हे सुद्धा पटतं आणि युगंधर म्हणतो, अरे यार, तुमच्या बायकांचं आहे ना असंच आहे. मी माझ्या मुलीला सुद्धा हॉटेलमध्ये आणतो ना तर ती सुद्धा हेच म्हणते, काहीही ऑर्डर करा. आता या मेनू कार्डमध्ये काहीही कुठे शोधायचं, त्या वेटरला सांगू का काहीही घेऊन या. युगंधर हसतो, आनंदी सुद्धा हसते. युगंधर म्हणतो, तुम्ही बायका आयुष्यातले, बिझनेसमधले, कुटुंबातले एवढे मोठे मोठे निर्णय घेता, पण हॉटेलमध्ये आल्यावर तुम्हाला काय होतं देव जाणे. ऑर्डर करा म्हटलं की काहीही करा, असंच तुमचं उत्तर असतं. तेवढ्यात वेटर परत येतो आणि युगंधर त्याला ऑर्डर सांगतो, मस्तपैकी वाफाळती वांगी घेऊन या. हे ऐकून आनंदीला धक्काच बसतो. आनंदी म्हणते, वांगी? युगंधर विचारतो, काय झालं, तुला वांगी आवडत नाही का? आनंदी खोटं सांगते, नाही नाही, आवडतात आवडतात, खूप आवडतात. युगंधर वेटरला सांगतो, वाफाळती वांगी घेऊन या, त्याच्याबरोबर भेंडी मसाला. आनंदी म्हणते, अरे दुसरी भाजीसुद्धा माझ्या आवडतीच आहे, भेंडीची भाजी. युगंधर सांगतो, आणि 2 मस्त गरमागरम तंदुरी रोटी. हे ऐकून आनंदीला बरं वाटतं. बरं आहे, जाऊ द्या, तंदुरी रोटी तरी खाईल मी. युगंधर पुढच्या क्षणाला म्हणतो, नाही नाही, तंदुरी रोटी नको, मस्त जिरा राईस घेऊन या. आनंदी म्हणते, एकच गोष्ट खाता आली असती ती सुद्धा नाही ऑर्डर केली, आता सगळं माझ्या मनाविरुद्धच खावं लागल, कसं खाईल काय माहीत. असा विचार आनंदी करत असते. युगंधर म्हणतो, येईल आता ऑर्डर. येथील मी जी ऑर्डर केली ना ती खूप छान आहे. पण आनंदीचा चेहरा मात्र पडलेला असतो, कारण तिला यातलं काहीच आवडत नसतं आणि हे सगळं तिला नाईलाजाने खावं लागणार आहे. इकडे शिल्पा रागारागाने तिच्या रूममध्ये येते. माई आणि बापू तिच्या मागे मागे येतात. शिल्पा म्हणते, मी आता कोणाचं ऐकणार नाहीये, मी घर सोडून जातीये. माई आणि बापू तिला समजवण्याचा प्रयत्न करतात. शिल्पा, तू रागाच्या भरात चुकीचा निर्णय घेतीयेस. हे घर तुझं आहे, तू का घर सोडून जातीयेस? शिल्पा चिडून म्हणते, नाही नाही, हा माझा गैरसमज होता की हे घर माझं आहे, पण युगंधरने आज तो गैरसमज दूर केलाय की या घरावर माझा कसलाही हक्क नाहीये, त्यामुळे मी घर सोडून जातीये. ती आपली बॅग उचलते तर बापू तिला म्हणतात, अगं तू रागाच्या भरात चुकीचा निर्णय घेतीयेस. शिल्पा म्हणते, आज मी एकदम बरोबर निर्णय घेतीये आणि मला तुमचे सल्ले ऐकून घ्यायचे नाहीयेत. माझी काही चूक नसताना आज मला त्याने घराबाहेर काढलंय. माई चिडून म्हणते, तुझी काही चूक नव्हती, मी तुला तुझी चूक सांगते. तू मला फोनवर काय सांगितलं की तू आनंदीला पैठणी साडी, दागिने वगैरे घालून पारंपरिक वेशात पाठवतीयेस, पण तू तिला वेस्टर्न गाऊन घालून पाठवलास. ही तुझी चूक नव्हती का? आणि मग आनंदीला या वेशात पाहून युगंधर चिडला, तुझ्यावर चिडचिड केली, तुला घराबाहेर जायला सांगितलं. यात त्याचं काय चुकलं? शिल्पा म्हणते, माझी काही चूक नाहीये, मी या घरासाठी एवढं सगळं काही केलं आणि आज त्याने मला हे फळ दिलं. मी या घरात राहणार नाही, मी हे घर सोडून चाललीये. असं म्हणून शिल्पा ही रागारागाने बॅग उचलते, जात असते. माई बापू तिला थांबवण्याचा प्रयत्न करतात, पण शिल्पा त्यांचं काय ऐकत नाही. आणि तेवढ्यात विद्याधर तेथे येतो आणि विचारतो, ताई कुठे चाललीस तू? शिल्पा चिडून म्हणते, घर सोडून चाललीये आणि मला थांबवण्याचा प्रयत्न करू नको. विद्याधरला मोठा धक्काच बसतो. माई आणि बापू म्हणतात, अरे विद्याधर, तू तरी तिला समजावून सांग, ती आमचं काहीच ऐकत नाहीये. विद्याधर म्हणतो, माई बापू तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही जा बाहेर, मी ताईला समजावून सांगतो, मी तिला कुठेही जाऊ देणार नाहीये. आणि माई बापू तेथून निघून जातात. मग विद्याधर हा शिल्पाला आतमध्ये जायला सांगतो, दरवाजा लावून घेतो आणि म्हणतो, अगं ताई, हे काय करतेयस तू? वेडीबिडी झालीस का? असं घर सोडून कुणी जातं का? परंतु शिल्पाचं ठरलेलं असतं की ती घर सोडून जाणारच. विद्याधर तिला म्हणतो, माझं ऐकून घेशील का? फक्त एकदा माझं ऐकून घे, नाही पटलं तर तू हे घर सोडून जा. शिल्पा शांत बसते आणि विद्याधर तिला आपला सगळा प्लॅन सांगतो. ती आनंदी आहे ना, ज्या मालक साहेबांच्या जीवावर मोरासारखी थुई थुई नाचते ना, आज त्या आनंदीचे पंखच कापून टाकणार आहे मी. शिल्पा विचारते, काय करणार आहेस तू नेमकं? विद्याधर सांगतो, आज या घरात त्या आनंदीचा शेवटचा दिवस असेल, त्या आनंदीला मी संपवणार, तिचं अस्तित्व या घरातून संपवणार. हे ऐकून शिल्पाला आश्चर्याचा धक्काच बसतो आणि मग विद्याधर तिला आपला सगळा घाणेरडा प्लॅन सांगतो. त्यामुळे शिल्पालाही आनंद होतो आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, आनंदी मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. आनंदी
आणि युगंधर हे दोघे डिनर डेटवर गेले, मस्त जेवले. हे पाहायला भारी वाटलं. आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू विद्याधर आणि शिल्पा पृथ्वी आणि पृथ्वीच्या भावंडांना आनंदी आणि युगंधरबद्दल भडकून देतील. नाही नाही ते सांगतील आणि मग आनंदी युगंधर घरी आल्यावर पृथ्वी आणि त्याची भावंड चक्क आनंदी आणि युगंधरवर घाणेरडे आरोप करतील. ही आनंदी बैमान आहे, खोटाडी आहे, तुम्ही आम्हाला फसवलं आहे, आमच्या आईच्या आठवणी कायमच्या पुसून टाकल्या आहेत असं म्हणून स्वतःची फॅमिली ट्री हे मुलं जाळून टाकतील. त्यामुळे युगंधर आणि आनंदीला खूप वाईट वाटेल. पुढील एपिसोड खूप भारी असणार आहे. तर फ्रेंड्स, आनंदी मालिका आणि या मालिकेचा आजचा भाग तुम्हाला आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.